हॅलो फ्रेंड्स, मी प्रोफेसर M.R. नवपुते तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण केमिकल इंजिनिअरिंग त्याच्यामधलं स्टॅच्योमेट्री हा विषय बघणार आहोत. स्टॅच्योमेट्री रिलेटेड म्हटलं तर त्याच्यामध्ये मटेरियल बॅलन्स विदाऊट केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल रिॲक्शन्स बघणार आहोत. हा कन्सेप्ट आज आपण शिकणार आहोत. मटेरियलचं बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करण्यासाठी ह्या कन्सेप्टमध्ये आपण केमिकल रिॲक्शन कन्सिडर करणार नाही. आपल्याला फक्त मटेरियलचं बॅलन्स ह्या कन्सेप्टवर फोकस करायचं आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आज आपण बघणार आहोत डिस्टिलेशन कॉलमचं मटेरियल बॅलन्स. तर डिस्टिलेशन काय आहे? डिस्टिलेशन हे एक असं युनिट ऑपरेशन्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्युअर प्रोडक्ट तयार होतो. वन ऑफ द जो डिस्टिलेट म्हणून बाहेर पडतो त्याला कंडेन्स करून आपण प्युअर प्रोडक्ट अचीव करू शकतो. दोन मटेरियलचं मिक्सचर सेपरेशन करणे व एक प्रोडक्ट प्युअर फॉर्ममध्ये मिळवणे याला डिस्टिलेशन प्रोसेस असं म्हणतात. तर द सेपरेशन ऑफ अ कॉम्पोनंट ऑफ अ लिक्विड मिक्सचर बाय पार्शियल वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन. तर डिस्टिलेशनमध्ये मित्रांनो आपल्याला पार्शियल प्रेशरायझेशन वेपरायझेशन करावं लागतं. म्हणजे एका प्रोडक्टला वेपर्स फॉर्ममध्ये तयार करावं लागतं त्याच्या बॉइलिंग पॉईंटवर आणि त्याला सेपरेट करून कंडेन्स करून तो मटेरियल कलेक्ट करावा लागतो आणि जो मटेरियल मिळतो तो प्युअर फॉर्ममध्ये मिळतो. तर चला बघूया डिस्टिलेशन कॉलम. सर्वप्रथम डिस्टिलेशन कॉलम हा एक ब्लॉक डायग्राम कन्सिडर करू. डिस्टिलेशन कॉलमला आपण फीड हा सप्लाय देतो. तर डिस्टिलेशनला जो फीड देणार तो जनरली दोन प्रोडक्ट किंवा त्याहीपेक्षा जास्त कन्सिडर करू आपण. A+B असे दोन त्याच्यामध्ये प्रोडक्ट असतील. डिस्टिलेशनमधनं जो टॉप साईडनं प्रोडक्ट बाहेर निघेल त्याला आपण डिस्टिलेट असं संबोधतो. याला डिस्टिलेट म्हणतो आणि हा जनरली वेपर फॉर्ममध्ये राहतो. हा मोस्टली वेपर फॉर्ममध्येच राहतो. यालाच आपण टॉप प्रोडक्ट म्हणतो. सेम जो डिस्टिलेशनच्या बॉटम साईडनी प्रोडक्ट निघतो त्याला आपण बॉटम प्रोडक्ट कन्सिडर करतो. याला आपण बॉटम प्रोडक्ट कन्सिडर करू. मोस्टली डिस्टिलेशन प्रोसिजर या ह्याच्यानी कन्सेप्टनी फॉलो होते. पण डिस्टिलेशन करताना मेन जो सेपरेशन होतो तो कशा बेसवर होतो? ज्या वेळेस आपण त्या लिक्विड फेजला सेपरेट करण्यासाठी आपण थर्मल एनर्जी सप्लाय करू तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉईंट अचीव होईल. त्यावेळेस एक प्रोडक्ट डिस्टिलेट फॉर्ममध्ये सेपरेट होऊन जाईल. तर कन्सिडर करू आता ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. मग मटेरियल बॅलन्स करायचं ठरलं तर कसं कन्सेप्ट आहे? इनपुट इज इक्वल टू आउटपुट प्लस ॲक्युम्युलेशन. आता ह्या केसमध्ये आपण ॲक्युम्युलेशनला 0 कन्सिडर करणार आहोत. म्हणून आपला जो फॉर्म्युला उरला इनपुट इज इक्वल टू आउटपुट. जेवढं इनपुट आत येणार तेवढंच आउटपुट बाहेर निघलं पाहिजे. मग ओव्हरऑल पहिली जी स्टेप असते ती आपली असती ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. मग मटेरियल बॅलन्स कसाचं करायचं? इनपुटचं आणि आउटपुटचं आपल्याला दोघांचं मटेरियल बॅलन्स करायचं. तर इनपुटमध्ये इथं काय आहे आपल्याकडं? फीड. म्हणून इकडच्या साईडला मी फीड लिहिणार इज इक्वल टू आउटपुटच्या साईडला काय? डिस्टिलेट आणि बॉटम प्रोडक्ट. मग इकडच्या साईडला मी डिस्टिलेट प्लस बॉटम प्रोडक्ट हे कन्सिडर करणार. मग हे माझं ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स इथं तयार झालं की फीड इज इक्वल टू डिस्टिलेट प्लस बॉटम प्रोडक्ट. या फीडला मी मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी फीडला F कन्सिडर करतो, डिस्टिलेटला D कन्सिडर करतो
आणि बॉटम प्रॉडक्टला बी कन्सिडर करतो. हा झाला इक्वेशन 1. एफ इज इक्वल टू डी प्लस डब्ल्यू. मग एफ काय? एफ जो आहे हा फीड इन के जी पण असतो. हा असतो फीड. याचं युनिट असतं के जी किंवा के जी पर आवर. डिस्टिलेट डी याचं पण युनिट आपण के जी और के जी पर आवर कन्सिडर करू. तसंच बॉटम प्रॉडक्ट बी, त्यालाही आपण युनिट के जी और के जी पर आवर असं कन्सिडर करू, जेणेकरून आपल्याला मटेरियल बॅलन्स सोपं जाईल. नेक्स्ट, ही स्टेप झाल्याच्या नंतर दुसरी स्टेप आपल्याला इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स करावं लागतं. एखाद्या प्रोडक्टला कन्सिडर करून आपण इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स कन्सिडर करू. मग दुसरी जी स्टेपमध्ये येणार आपलं येते मटेरियल बॅलन्स. आता याच्यामध्ये मी एक प्रोडक्ट असा कन्सिडर करतो, एलचं मटेरियल बॅलन्स मला करायचं आहे. मग मटेरियल बॅलन्स ऑफ कॉम्पोनंट ए. आता मी फक्त याच्यात एचं मटेरियल बॅलन्स कन्सिडर करणार. मग आता ए कुठं कुठं असतील? ए हा जो आहे मोर व्होलाटाईल कंपोनंट आहे, त्याच्यामुळं हा ए ॲक्च्युली फीडमध्ये राहणारच आहे. प्लस हा आपण डिस्टिलेट पार्टमध्येही कन्सिडर करणार आहोत. मग त्याचा मटेरियल पार्ट कसा कन्सिडर होईल बघा. ए इन फीड इज इक्वल टू ए इन डिस्टिलेट प्लस ए इन बॉटम प्रोडक्ट. बघा 100% हा इथनं रिमूव्ह होणार नाही. थोडासा काही पार्टमध्ये तो बॉटम प्रोडक्टमधनं सुद्धा बाहेर येईल, जो डिझॉल्व फॉर्ममध्ये राहील. एक्झाम्पल वॉटर हे 100% इथनं जर का रिमूव्ह नाही झालं तर थोडे कंटेंट वॉटरचे तसेच राहतील एखाद्या मिक्सचरमध्ये आणि तो बॉटम प्रोडक्टमधनं बाहेर निघेल. म्हणून ए इन फीड इज इक्वल टू ए इन डिस्टिलेट प्लस ए इन बॉटम प्रोडक्ट. हे झालं मटेरियल बॅलन्स ऑफ ए. यालाच मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मी असं लिहिणार, एक्स ऑफ एफ इज इक्वल टू एक्स डी डी प्लस एक्स डब्ल्यू डब्ल्यू. एक्स ऑफ काय की याच्यामध्ये जी क्वांटिटी आहे ती एक्स ए एवढी असेल, इथं ती एक्स डीमध्ये फॉर्ममध्ये असेल आणि इथं ती एक्स डब्ल्यू बॉटम प्रॉडक्टमध्ये ह्या फॉर्ममध्ये असेल. म्हणून एक्स ऑफ बी प्लस इज इक्वल टू एक्स डी इंटू डी प्लस एक्स डब्ल्यू इंटू डब्ल्यू या फॉर्ममध्ये मी कन्सिडर केलं. वेअर एक्स एफ एक्स डी एक्स डब्ल्यू किंवा एक्स बी सुद्धा कन्सिडर करू शकता, आर द वेट फ्रॅक्शन. काय? वेट फ्रॅक्शन ऑफ ए इन फीड कॉमा डिस्टिलेट अँड बॉटम प्रोडक्ट. जनरली हा झाला तुमचा सगळा मटेरियल बॅलन्स करण्याचा फॉर्म्युला. तर बघा आपल्याला दोन फॉर्म्युल्याची गरज आहे, ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स आणि इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स. ओव्हरऑलमध्ये टोटल कन्सेप्ट कन्सिडर करायचा आणि इंडिव्हिज्युअलमध्ये एकाचंच मटेरियल बॅलन्सचा कन्सेप्ट करायचा. तर चला एक एक्झाम्पल बघूया हे सॉल्व कसं करायचं डिस्टिलेशनवरचं. मी एक एक्झाम्पल कन्सिडर केलं. अ फीड टू अ कंटिन्युअस फ्रॅक्शनेटिंग कॉलम analysis by weight 28% benzene and 72% toluene. The analysis of distillate shows 52% weight benzene and 5% weight benzene was found in the bottom product. Calculate the amount of distillate and bottom product per 1000 kg of feed per hour. Also calculate the percent recovery of the benzene. बघा आता हा एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन कंटेंट आहे
एक बेन्झिन आहे आणि एक टोलिन आहे. या दोघांचे काही पर्सेंटेज आपल्याला त्यांनी दिलेले, फीडमध्ये किती आहे, डिस्टिलेटमध्ये किती आणि बॉटम प्रोडक्टमध्ये किती आहे. आणि आपल्याला याच्यावर त्यांनी डिस्टिलेट किती मिळणार आणि बॉटम प्रोडक्ट किती मिळणार याची क्वांटिटी काढायला लावलेली आहे. प्लस त्यांनी अजून विचारलेलं आहे कॅल्क्युलेट द पर्सेंट रिकव्हरी ऑफ द बेन्झिन. हा प्रश्न एक्झाममध्ये बऱ्याचदा आलेला आहे. तर बघा सॉल्व करू आपण. सर्वप्रथम सोल्युशन. बेसिस खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले बेसिस, ज्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे त्याला आपण बेसिस म्हणतो. मग बेसिस काय इथं कन्सिडर करणार, जी क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे ज्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे ती क्वांटिटी आपण बेसिस ॲज अ कन्सिडर करणार. मग इथं बेसिस 1000 kg ऑफ फीड पर आवर हे कन्सिडर करणार. तर 1000 kg पर आवर ऑफ फीड, याच्यावर मला आता पूर्ण मटेरियल बॅलन्स करायचं आहे. तर मटेरियल बॅलन्स करण्यासाठी सर्वप्रथम पहिली जी स्टेप असते बेसिस झाल्यावरती असते, ब्लॉक डायग्राम ड्रॉ करा. डिस्टिलेशन इथे असते तुमचं फीड, टॉपमधनं निघत असते बाहेर. डिस्टिलेट बॉटममधनं निघत असते, बॉटम प्रोडक्ट. मग आता क्वेश्चनमध्ये जे दिलं तो थोडक्यात डाटा इथं लिहायचा जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना सोपं जाईल. अ फीड टू कंटिन्युअस फ्रॅक्शनेटिंग कॉलम ॲनालायसिस बाय वेट 28% बेन्झिन. फीडमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, 28% बेन्झिन आहे. म्हणजे फीड किती आहे आपलं 1000 kg पर आवरनी फीड आत येतं आहे. याच्यामध्ये 28% काय बेन्झिन, 28% काय बेन्झिन. मग अँड 72% टोलिन. द ॲनालिसिस ऑफ डिस्टिलेट शोज, डिस्टिलेशन झाल्यावर काय दिसतं आहे, शोज 52% वेट पर्सन बेन्झिन. म्हणजे डिस्टिलेटमध्ये 52% बेन्झिन दिसतं आहे. अँड 5% वेट पर्सन बेन्झिन वॉज फाउंड इन द बॉटम प्रोडक्ट. बॉटम प्रोडक्टमध्येही बेन्झिन दिसतं आहे आणि त्याचं पर्सेंटेज 5 आहे. वॉज फाउंड इन द बॉटम प्रोडक्ट. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्टिलेट अँड बॉटम प्रोडक्ट पर 1000 kg आवरनी. मग आपल्याला डिस्टिलेट काढायचं आहे किती kg पर आवरनी बाहेर निघणार आणि बॉटम प्रोडक्ट काढायचं आहे किती kg आवरनी बाहेर निघणार. चला कन्सिडर करू. जी क्वांटिटी आपल्याला काढायची त्याला लेट x kg पर आवर अँड y kg पर आवर ऑफ डिस्टिलेट अँड बॉटम प्रोडक्ट रेस्पेक्टिवली. मी याला x kg कन्सिडर करतो, याला y kg कन्सिडर करतो. मग पहिली स्टेप जी असते ती ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. मग ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स म्हटलं तर काय येतं, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुटमध्ये काय फीड, आउटपुटमध्ये काय डिस्टिलेट प्लस बॉटम प्रोडक्ट. मग फीडची क्वांटिटी आपल्याला माहिती आहे ती कन्सिडर करू आपण इथं 1000 इज इक्वल टू डिस्टिलेटला आपण कन्सिडर केलेलं आहे x आणि बॉटम प्रोडक्टला केलेलं आहे y. इक्वेशन हे 1 हे असंच राहू द्या. आता आपल्याला x आणि y ची क्वांटिटी काढायची. मग आता सेकंड स्टेप जी आहे आपली इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स. आता इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्समध्ये कोणता डाटा दिलेला आहे, तर बेन्झिनचा डाटा आपल्याला दिलेला आहे. तर बेन्झिन मी कन्सिडर करतो मटेरियल बॅलन्स ऑफ बेन्झिन. मटेरियल बॅलन्स ऑफ बेन्झिन
मटेरियल बॅलन्स ऑफ बेन्झिन. मग आता बेन्झिन कुठं कुठं आहे? बेन्झिन इन फीड आहे, साहजिक फीडमध्ये राहणारच आहे. बेन्झिन इन डिस्टिलेट आहे, डिस्टिलेटमध्ये येणार आहे. आणि बेन्झिन इन बॉटम प्रॉडक्ट म्हणजे बेन्झिन सॅगीकडे आहे. तर मग इनपुट इज इक्वल टू आउटपुट कन्सिडर करू. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. मग काय? बेन्झिन इन फीड इज इक्वल टू बेन्झिन इन डिस्टिलेट प्लस बेन्झिन इन बॉटम प्रोडक्ट. बेन्झिन इन बॉटम प्रोडक्ट हा माझा दुसरा फॉर्म्युला तयार झाला. आता याला फॉर्ममध्ये एक्स आणि फॉर्मच्या डाटामध्ये लिहा, वेट फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. मग इथं किती वेट फ्रॅक्शन आहे? 28%. 28 म्हणजे याला डिवायडेड बाय 100 करायचं. 100 म्हटलं तर ती व्हॅल्यू येते 0.28 इंटू कशात येतो? फीडमध्ये. फीडची क्वांटिटी 1000 आहे म्हणून इथं 1000 कन्सिडर करा. बेन्झिन इन डिस्टिलेट, डिस्टिलेटमध्ये किती आहे? 52% आहे. मग 52ला डिवायडेड बाय 100 करा म्हणजे ते येतं 0.52. डिस्टिलेट, डिस्टिलेटला मी काय कन्सिडर केलेलं आहे? एक्स क्वांटिटी तयार केलेली, एक्स कन्सिडर करा. नेक्स्ट बॉटम प्रोडक्टमध्ये किती? बेन्झिन 5. 5ला डिवायडेड बाय 100 म्हणजे ते 0.05. बॉटम प्रोडक्टची क्वांटिटी किती आहे? वाय. हे झालं इक्वेशन 2. अशा प्रकारे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे. मग नेक्स्ट आता मला एक्स आणि वायचे ह्या दोन क्वांटिटी काढायच्या आहेत. मग एक्स आणि वाय जो आपला मागचा डाटा आहे हा याला मी सिम्प्लिफाय करेन. मग याला कॅल्क्युलेट करेल. तर याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी याला असं कन्सिडर करतो, हे लेफ्ट हँड साईडला लिहून देतो 52x प्लस 0.05y याचं मल्टिप्लिकेशन येतं टू 280. आता याच्यामध्ये एक अननोन क्वांटिटी कन्सिडर करायची आणि एक नोन क्वांटिटीकडं पास व्हायचं. तर याच्यामध्ये मी वायची व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करतो. मग वाय जर का मला काढायचं तर या सगळ्या टर्म्स राईट हँड साईडला शिफ्ट करा. मग देअरफॉर फर्स्ट 0.05y इज इक्वल टू 280. ही प्लस इकडं आहे तर इकडं जाऊन ते मायनस कन्सिडर होईल. नेक्स्ट हे वाय इकडं कन्सिडर करण्याच्या ऐवजी 0.52x याला डिवाइडमध्ये शिफ्ट करा 0.05. हे सिम्प्लिफिकेशन सॉल्व करा. हे सॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला येतं 280 डिवायडेड बाय 0.05 त्याची व्हॅल्यू येते 5600 मायनस 0.52 डिवायडेड बाय 0.05 त्याची व्हॅल्यू येते 10.4x. हे झालं इक्वेशन 3. हे झालं इक्वेशन 3. आता मला इथं वाय मिळालेला आहे इन टर्म्स ऑफ एक्स. मग आता मी एक व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करतो. मग पुटिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. इक्वेशन 3 हा इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा. इक्वेशन 2 मध्ये पुटअप केल्याच्या नंतर आपल्याला एक अननोन टर्म राहते. मग त्याला पुट केल्याच्या नंतर आपली ही टर्म अशी बनते. देअरफॉर इक्वेशन 1 मध्ये पुट करा. 1 मध्ये पुट केल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून येतं की इक्वेशन पुट केल्याच्या नंतर एक्स प्लस वायच्या जागी मी आता ही टर्म लिहिणार म्हणजे 5600 मायनस 10.4x इज इक्वल टू 1000 इज इक्वल टू 1000. आता याच्यामध्ये एकच अननोन टर्म राहील. मग हा ब्रॅकेट आता सॉल्व करा. हा सॉल्व करण्यासाठी x मायनस 10.4x प्लस 5600 इज इक्वल टू 1000. देअरफॉर याला आता आपण कम्प्लिटली सॉल्व केलं तर आपल्याला एक्सची टर्म अशी भेटते x इज इक्वल टू 489.6
48.4 kg/h. इथे मला x मिळालं. आता x मिळाल्याच्या नंतर x ची किंमत पुन्हा इक्वेशन 1 मध्ये टाका. therefore putting x value in equation 1 we get आपल्याला y ची टर्म मिळेल 1000 is equal to x plus y is equal to 4894 plus y. therefore y हे इकडं मायनस करा 1000 मधनं, तर ते येईल 1000 minus 4894 is equal to ती व्हॅल्यू येते 510.6 kg/h. 510 इथं मला y मिळाला kg/h. आता जो त्यांनी पहिला प्रश्न विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y, तो आपण इथं काढलेला आहे. डिस्टिलेट 489.4 kg/h आहे आणि y 510.6 kg/h. इथे आपलं पहिलं क्वेश्चन संपलं. नेक्स्ट त्यांनी विचारलं की ऑल्सो कॅल्क्युलेट द पर्सेंट रिकव्हरी ऑफ द बेन्झिन. आता आपल्याला बेन्झिनची रिकव्हरी किती झाली हे कन्सेप्ट काढायचं आहे. मग बेन्झिनची रिकव्हरी काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फीडमध्ये किती आहे आणि बॉटममध्ये किती ही क्वांटिटी काढणं गरजेचं आहे. मग आता फीडमध्ये त्यांनी सांगितलं 28% बेन्झिन आहे, म्हणजे हा इनपुट झाला. देअरफॉर बेन्झिन इन फीड, बेन्झिन इन फीड किती आहे 28%. 28%ला आपण 280 लिहिणार आणि कशात येतो फीडमध्ये. फीडची क्वांटिटी किती आहे 1000, म्हणजे टोटल फीडमध्ये बेन्झिन किती किलो निघतं आहे 280 kg/h फीड बेन्झिन येतं आहे. मग बेन्झिन इन, त्यानंतर डिस्टिलेट, बेन्झिन डिस्टिलेटमध्ये किती आहे, डिस्टिलेटमध्ये 52% बेन्झिन रिकवर होतं आहे आपल्याला, म्हणजे बेन्झिन इन डिस्टिलेट किती आहे 0.52 कन्सिडर. याचा कन्सेप्ट 0.52 इंटू, आता आपण याला x कन्सिडर केलं, मग x ची क्वांटिटी किती आहे आपली 489.4. याला सॉल्व करा कॅल्क्युलेटरवर, तर आपल्याला भेटेल याची क्वांटिटी 245.49 kg/h. 245 kg/h. आता आपण पर्सेंट रिकव्हरी ऑफ बेन्झिन बघणार. पर्सेंट रिकव्हरी ऑफ बेन्झिन, पर्सेंट रिकव्हरी ऑफ बेन्झिन, त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो आहे म्हणजे बेन्झिन इन डिस्टिलेट डिवाइडेड बाय बेन्झिन इन फीड इंटू 100. पर्सेंट विचारलं म्हणून इंटू 100. मग बेन्झिन इन डिस्टिलेट किती आलं आपल्याकडं, बेन्झिन इन डिस्टिलेटची क्वांटिटी किती रिकवर केलं आपण बेन्झिन 254.49 डिवायडेड बाय बेन्झिन इन फीड किती आली आपली क्वांटिटी 280 इंटू 100. याला जर का आपण सॉल्व केलं तर आपल्याला बेन्झिनची जी रिकव्हरी होती ती येते 90.89%. तर हा झाला आपला बी पार्ट आणि हा इथे संपला ए पार्टचा आन्सर. अशा प्रकारे आपण डिस्टिलेशनचा हा एक प्रॉब्लेम सॉल्व केला, मटेरियल बॅलन्स विदाउट केमिकल रिॲक्शन. सो फ्रेंड्स, होप आशा करतो की तुम्हाला समजला असेल. तर पुढच्या व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करून लेटेस्ट अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटेल, जेणेकरून पुढचेही नॉलेज तुम्हाला प्राप्त होईल. थँक्यू फ्रेंड्स.